साहित्य, संगीत, कला यांचा वारसाही लाभलेला आहे. भारत देश हा जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक हे आनंदाने राहतात. म्हणून म्हणतात अनेकता में एकता ही हमारी शान है. अनेकता में एकता ही हमारी शान है. इसलिए मेरा भारत देश महान है. इसलिए मेरा भारत देश महान है. असा हा माझा भारत देश हा सर्वगुण संपन्न आहे. या भारत देशाबद्दल सांगायचे झाले तर मी एवढेच म्हणेन. सोनेरी किरणांचा प्रखर हा भारत देश जगाची शान. सोनेरी किरणांचा प्रखर हा भारत देश जगाची शान. साऱ्या विश्वात शोभून दिसतो भारत देश महान. साऱ्या विश्वात शोभून दिसतो भारत देश महान. उंच हिमालय या माझ्या समृद्ध भारताची संपत्ती. उंच हिमालय या माझ्या समृद्ध भारताची संपत्ती. की रंग या माझ्या सोनेरी देशाच्या प्रगतीची गती. ना जात ना धर्म नाही कोणी मोठा नाही ते लहान. साऱ्या विश्वात शोभून दिसतो भारत देश महान. साऱ्या विश्वात शोभून दिसतो भारत देश महान. संतांचा विचार तिथे कणात कणात आहे. संतांचा विचार तिथे कणात कणात आहे. मातीबद्दल प्रेम तिथे प्रत्येक मनात आहे. मातीबद्दल प्रेम तिथे प्रत्येक मनात आहे. सुगंध भाषांचा तिथे रोमा रोमात आहे. सुगंध भाषांचा तिथे रोमा रोमात आहे. तो माझा भारत आहे. तो माझा भारत आहे. असा हा भारत देश. या भारत देशात अनेक थोर पराक्रमी राजे होऊन गेले. हे म्हणतात माझ्या समोर एकच नाव उभे राहिले ते म्हणजे सह्याद्रीचं दैवत आणि महाराष्ट्र कुलध्वज. ज्यांनी मराठी मातीला आणि मराठी माणसाला स्वाभिमान शिकवला ते म्हणजे रयतेचे राजे शिवछत्रपती. ज्यांनी अशा थोर महापुरुषाला जन्म दिला ते म्हणजे राष्ट्रमाता मासाहेब देव. ज्यांना आपण राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत अशी सेवा रचना केली की मेरी झाशी नाही चुकी अशी झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई. असे कित्येक महापुरुष आपल्या या भूमीत जन्मले. अहो ही सर्व कामे त्यांनी एका संस्कृत मंदिराला प्रमाण मानून केली असावी असे मला वाटते. ती कोणती होती तुम्हाला माहित आहे का? ती होती जननी जन्मभूमीच्या सतसेव. याचा अर्थ असा की जननी आणि जन्मभूमी कधी स्वतःपेक्षा श्रेष्ठ असते. आणि असंच प्रमाण म्हणून या भारताच्या पुण्यभूमीत अनेक महापुरुष आहेत. या सर्वांना मी आज वंदन करते. अहो असा आपला भारत देश. या भारत देशाचा मला अभिमान काय आहे तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मी सांगते. ना सरकार मेरा है ना रॉब मेरा है. ना सरकार मेरा है ना रॉब मेरा है. ना बड़ा सा नाम मेरा है. ना बड़ा सा नाम मेरा है. मुझे तो एक छोटी सी बात का गौरव है. मुझे तो एक छोटी सी बात का गौरव है कि मैं हिंदुस्तान में रहती हूँ और पूरा हिंदुस्तान मेरा है. कि मैं हिंदुस्तान में रहती हूँ और पूरा हिंदुस्तान मेरा है. असा हा भारत देश आज खूप प्रगती करत आहे. याचा मला खूप आनंद आहे. तरी या भारत देशात भ्रष्टाचार अत्याचार इत्यादी गोष्टी चालूच आहेत. यांना आळा घालण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायलाच हवे. आणि हे केव्हा होईल जेव्हा प्रत्येक मुलगी सक्षम होईल. भारत देशातील जेव्हा प्रत्येक मुलगी बनेल ना आमच्या देशाकडे कोणी वाकड्या नजरेने बघायची हिंमत केली तर त्याला सोडल्याशिवाय मी राहणार नाही. अशी जेव्हा प्रत्येक मुलगी बनेल तेव्हा माझा भारत देश हा खरंच भ्रष्टाचार मुक्त आणि भारत देश म्हणून अख्ख्या जगात प्रसिद्ध होईल. आणि असे होणार नसल्याचा मला विश्वास आहे कारण माझा देश हा माझा अभिमान आहे. म्हणतात ना ईस्ट और वेस्ट इंडिया इज द बेस्ट. ईस्ट और वेस्ट इंडिया इज द बेस्ट. आणि जाताना तुम्ही एवढेच म्हणेन आणि जाताना तुम्ही एवढेच म्हणेन. जब आँख खुली हो तो मिट्टी हिंदुस्तान की हो. जब आँख खुली हो तो मिट्टी हिंदुस्तान की हो. जब आँख बंद हो तो यादें हिंदुस्तान की हो. जब आँख बंद हो तो यादें हिंदुस्तान की हो. हम मर भी जाए तो कोई गम नहीं. हम मर भी जाए तो कोई गम नहीं. पर मरते वक्त भी मिट्टी हिंदुस्तान की हो. पर मरते वक्त भी मिट्टी हिंदुस्तान की हो. ज्या भूमी